हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न जर सुटत असतील तर त्यात गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईक यांचं वक्तव्य। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युती संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईकांची प्रतिक्रिया। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली, तर माझ्या डोक्यात अजून तरी काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर धंगेकरांचं स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलंय, मंत्री उदय सामंतांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष यांना पत्र, तर राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर तत्काळ कारवाई आणि कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू, राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित, आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार। सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही, शिंदेंना अटकेची भीती होती म्हणून ते कधीही शिंदे बेळगावला गेले नाहीत, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे 40 दिवस तुरुंगात राहिले आहेत, संजय राऊतांना सीमावाद माहीत नाही, शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर।